नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला ना रताळीची पोळी बनवून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी तुम्हाला साहित्य सांगते। रताळी आहे आता कुकर मध्ये उकडून ठेवले। आता ती थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। रताळ्यामध्ये खूप कॅल्शियम हे असतं ना, म्हणून तसे मुलं खात नाही, मग आपण त्यांना असं खाऊ घालायचं। आता मी मीठ टाकलंय। आता पीठ मळून घेऊया। आपण पोळीला मळतो ना, पुरणपोळीला, तसंच पीठ मळायचं। थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि असं चांगलं मळून घ्यायचं पीठ। आता पीठ आता थोडंसं आपण तेल लावू आणि भिजत ठेवू। मळू घ्यायचं म्हणजे पोळी चांगली येते। असं पीठ झालं पाहिजे। आता भिजलं का ते अजून छान होईल। आता आपण त्यावर झाकण ठेवू आणि आपण याचं पुरणाचं सारण करू रताळ्याचं, तोपर्यंत भिजून देऊ का। आता आपण अशी बारीक करून घेऊ त्याला। अशी बारीक झाली का आपण त्याचे धागे बिगे असतात ना, रताळीला धागे असतात, ते आपण पुरणाच्या चाळणीने परत गाळून घ्यायचं। हे बघा, मी आता पुरणाच्या चाळणीत टाकते। आपण जसं पुरण वाटतं ना, तसंच त्याला वाटून घ्यायचं, म्हणजे छान होतं, म्हणजे पोळी पण मग फुटत नाही। हे बघा, आता हे पुरण आता याने वाटून झालंय चाळणीने। आता आपण यामध्ये 1 चमचा तेल हे तूप टाकू आणि आपण पुरण आहे ना असं परतून घेऊया, सुक्क करायचं त्याला। तर मी ही मोठी वाटी भर झालंय ते। आता आपण त्याला छान असं परतून घेऊ। परतून घेतले। आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी, ही वाटी ना, ह्या वाटी पुरण एवढं होती ना रताळी, तर एवढी म्हणजे ही वाटी अर्धी घ्यायचं गूळ, कारण रताळी गोड असतात ना, त्यामुळं। आणि आपण याला आता चांगलं परतून देऊ। थोडंसं चवीपुरतं त्यामध्ये मीठ टाकू। सुक्क होईपर्यंत परतून द्यायचं। आपलं पुरण असताना तसं करायचं। आता असं चांगलं सुक्क झालं का मग आपण त्यामध्ये वेलची आणि जायफळची सुंठ, वेलची, सुंठ आणि जायफळची मी तूप टाकली, म्हणजे चांगला स्वाद येतो। आता आपण चांगलं मिक्स करू आणि थंड व्हायला ठेवू। हे बघा, आपण ते तवा तापायला ठेवलाय आता पोळी करण्यासाठी। आता उंडा घेतलाय। हे बघा, अशी वाटी करायची। आपण पुरणपोळी करतो ना, तसंच करायचं। तूप ठेवलंय मी ते तव्यात तापायला, पोळीला लावायला। खाली थोडं जाड ठेवायचं आणि अशी वाटी करून घ्यायची आणि त्याच्यात आपण आता हे पुरण भरू। जेवढा गोळा आहे ना, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं। हे बघा, असं हे करायचं, असं असं हे केलं का तोडून घ्यायचं, नाही तर मग असं दुमडलं तरी चालतं। आता आपण पिठात बुडून घेऊ आणि मी हे पोळपाटाला असं फडकं बांधले कपडा, म्हणजे चाळण असलं तरी त्यामध्ये राहत नाही पोळीला। हे बघा, असं करायचं, म्हणजे सगळ्या बाजूला ते सारण मिक्स होतं। आता आपण पोळी लाटून घेऊ। हलक्या हाताने लाटायची, म्हणजे फुटणार नाही। आणि पीठ मळताना थोडीशी हळद टाकायची, कारण रताळू काळं होतं ना, म्हणून मी नंतर टाकली, मी विसरले होते सांगायची।
नंतर हळद टाकून परत मळून घेतलंय पीठ. थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. हे बघा असे हलक्या हाताने लाटली ना ती फुटत पण नाही. कडेपर्यंत हे गेलं पाहिजे त्याचं सारण. तुम्हाला पातळ कशी पाहिजे ना तशी पण लाटता येते. चांगलं सारण केलं ना तर छान लाटता येते. तूप लावून घेऊ आधी तव्याला चांगलं. आणि आता पोळी टाकू आपण त्यावर. दुसरी पण लाटून घेते. थोडेसे असे फोड आले का मग परत पलटी करून घ्यायची. काढून घ्यायची. आपण दुसरी लाटू लावून दाखवते. बघा असं सारण घ्यायचं. जेवढा गोळा आहे ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं. हे बघा असं असं करायचं. असं सारण आतमध्ये घालायचं. खूप सोपे आहे. आपल्या पुरणपोळीपेक्षा पण सोपे आहे आणि खायला पण चांगलं लागतं. घ्यायचं पिठात आणि हे असं असं करायचं म्हणजे सगळ्या बाजूला ते पसरतं सारण आपलं. आणि आता लाटून घ्यायचं. असं कपडा बांधला का छान लाटता येतात. बघा आता आपली दुसरी पोळी झाली. दुसरी पण मी टाकते तव्यात. तर ती पण आपण चांगली भाजून घेऊ. आता सगळ्या पोळ्या करून घेऊ. हे बघा आता आपल्या सगळ्या पोळ्या करून झाल्यात. हे बघा आपल्या किती छान झाल्यात पोळ्या. आपल्या पुरणपोळी असते ना तशाच झाल्यात. खूप छान झाल्यात. तर तुम्ही पण करून बघा असे. आणि तुम्हाला जर आवडल्या तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बघत जा. आपले कमेंट करत जा. बाय बाय.